बंधू भगिनींनो, आजच्या दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विशेष म्हणजे तरुणी या ठिकाणी जमलेल्या बघितल्यानंतर खरोखर जी घटना जी काही घडलेली आहे त्या घटनेविषयी त्यांच्या मनामध्ये जो असलेला राग आहे तो राग व्यक्त करण्यासाठी आणि या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपण सर्वजण एका दिवसाच्या अवधीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आलात, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन। आपण जागृत आहात, सर्रास जे काही घडेल ते आम्ही सहन करणार नाही, मग ते आमच्या देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात घडो, पण आम्ही जागृत आहोत आणि आम्ही त्याचा निषेध करत आहोत। हे आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आज आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत। आपलं काम आहे, आपलं जे दुसरं काही सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बाजूला सारून आपण या ठिकाणी एक माझी भगिनी जी डॉक्टरकीचा शिक्षण घेते, अगदी सुरक्षित ठिकाणी आहे, अशा ठिकाणी सुद्धा ती सुरक्षित जर राहू शकत नसेल तर आमच्यासारख्या या तरुण मुली या रस्त्यावरून जाणार कशा? सरकारने महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवलेल्या आहेत, पण या योजना राबवून जर आमच्या भगिनींना संरक्षण मिळत नसेल, आमच्या भगिनी या देशामध्ये सुरक्षित नसतील तर त्या योजनेचा काय लाभ आहे? या योजना तुमच्या कागदावरती ठेवा, फक्त आमच्या भगिनींना, आमच्या मुलींना, आमच्या महिलांना सुरक्षित ठेवा। आम्ही कमावू आणि आमचं आम्ही खाऊ, पण आम्हाला निदान सुरक्षित जगण्याचा देखील हक्क नाही आहे का? हा हक्क देखील जर हिरावून घेत असाल तर आम्ही जगायचं कसं? आणि विशेष म्हणजे अशा घटना घडतात, त्या घटना फासण्यावरती घेऊन ताबडतोब त्या दोषी व्यक्तीला फासावरती लटकावलं पाहिजे। ज्या रीतीने त्या बाईचे हाल केले गेले त्या रीतीने त्यांचे हाल या अशा भर चौकामध्ये केले पाहिजेत। असं जर जेव्हा तुम्ही कराल किंवा पुढची व्यक्ती करत असताना एकदा नाही तर 10 वेळा विचार करेल। आणि त्याकरता आपला आवाज जरी आपण वसईच्या एका कोपऱ्यामध्ये करत असलो तर नक्कीच या इकडचे प्रतिनिधी जे आहेत, शासनाचे प्रतिनिधी आहेत, त्या आपल्या भावना अगदी पंतप्रधानापर्यंत पोहोचवणार आहेत। असंच आपण एकत्र राहूया, देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात घटना घडो, अगदी 10 मिनिटापुरता का होईना आपण एकत्र यायचं आहे आणि आपल्या भावना व्यक्त करायच्या की माझी भगिनी आहे, माझी बहीण आहे, माझी आई आहे, माझी वहिनी आहे, या सगळ्या भावनेने आपण एकत्र येऊन असा निषेध व्यक्त करायचा आहे। तरच त्या सरकारला जाग येईल। तुम्ही कधी आम्हाला सुरक्षित ठेवणार आहात? आम्ही तुमच्याकडे काही मागत नाही, आम्ही आमच्या स्वतःच्या कष्टाने खाऊ, मात्र निदान सुरक्षित जगण्याचा आमचा हक्क आहे तो सुद्धा तुम्ही राहून घेतात। आम्ही जगायचं कसं? हल्ली या मुलींना, तरुण मुलींना अगदी संध्याकाळी 7 नंतर थोडासा अंधार झाला का फिरणं हल्ली कठीण झालेलं आहे। अरे आवाज उठला गेला तो एखादी घटना ही समोर आली म्हणून अशा अनेक घटना घडत आहेत आपल्या देशामध्ये। ही एकच घटना नाही, अशा शेकडो हजारो घटना घडत आहेत, पण या आपल्या पुढे येत नाही। आणि काही मुली, काही तरुणी आपल्या अब्रू जाऊ नये, आपल्याला कुठे त्रास होऊ नये, माझ्यामुळे माझ्या कुटुंबाला त्रास होऊ नये म्हणून गप्पा बसतायत। बिचाऱ्या गरीब असतात आणि त्यामुळे त्या गप्पा बसतायत। पण आता आपण जेव्हा असे एकत्र येऊ तेव्हा अशी घटना जर घडली तर अनेक तरुणी पुढे येतील आणि त्या सांगतील नाही, मी एकटी नाही तर माझ्या बाजूने माझ्या देशातल्या कानाकोपऱ्यातल्या माझ्या बहिणी देखील माझ्या बरोबर आहेत, म्हणजे मी अशा जो माझ्यावर अन्याय होत असेल तर मी त्याविषयी आवाज उठवेल। आपण एकत्र येऊया आणि विशेषपणे या तरुण मुलीला मला एक विनंती करायची आहे की आता तुम्ही एखादा फोरम तुम्ही तयार करा। आपल्या देशाच्या आम्ही तुमच्या बरोबर आहोत। देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही आमच्या महिलांवरती जर अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल त्यावेळेला आपण एकत्र येऊया आणि याचा आपला जर निषेध व्यक्त करून
फक्त निषेध व्यक्त करायचं नाही, लवकरात लवकर याच्याविषयी जर ऍक्शन घेतली नाही, आज कमी प्रमाणामध्ये आलेलो आहोत, मोठ्या हजारोच्या संख्येने आमच्या महिला रस्त्यावरती येतील आणि असा आमचा जो विरोध आहे, आमचा जो निषेध आहे, तो आम्ही त्या ठिकाणी व्यक्त करू. धन्यवाद.